हार घालला नाही, मग त्याला मी काय करू शकतो? समजा ते माझ्यासाठीचा प्रश्न असो, मी राजकीय नाहीच आहे ना. मराठा आरक्षण ते राजकीय आंदोलनाचा माहितीला फटका बसला होता, त्याच्यानंतर प्रतिक्रिया आहे त्यांची. हो ना, पण मी राजकीय नाही ना, त्यामुळे ते माझ्याकडे प्रश्नच येऊ शकत नाही. कारण मग मी म्हणलो असतो त्यांना हरत नाही घालून देणार, मी राजकारणी असतो तर. मी सामाजिक आहे, तो मार्गच नाही माझा. आता त्यांनी घालायचा नाही घालायचं, पण आमचं आरक्षण द्या, कोणीही द्या, आम्हाला आरक्षण पाहिजे. तुम्ही तुमचे राजकारण तुम्हाला लकला, पण नाही ना दिलं रे बाबा, मग मात्र पुढची रणनीती लय डेंजर असणार. पाटील, काल तुम्ही एक सरकारला विनंती केली की आंदोलनाच्या नावावर किंवा माझ्या नावावर 100 कोटी रुपये उकळलेले आहेत असं माझ्या कानावर आलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत, काही पत्रकार सुद्धा आहेत असं कळतंय, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, निकटवर्ती आहेत, जवळ असलेले पळून गेलेले आहेत वगैरे वगैरे असं कळतंय. ते त्याच्यात सत्यता किती आहे त्याबद्दल काय सांगू? नाही, सत्यतासाठीच मग मी ते हे केलंय की माझ्या कानावर आले. खरं असेल तर सांगा, खोटं असेल तर सोडून द्या, पण आलेली माहिती खरी. आणि मी आपल्याशी 10 महिन्यापासून बोलतोय. तुम्ही चतुर माणसं आहे सगळे, कारण खोटं बोललो की तुम्ही तेव्हा धरता. प्रत्येकच मी बोललेलो खरं झालेलं आहे. मला ऐकायला म्हणजे डीपमध्ये माहिती मिळाल्यावर मी बोललो की खरं असेल तर मला सांगा बाबा, मी घेतले असले तरी सांगा, माझ्या नावावर कोणी काही केलं असलं तरी सांगा, पण माझा समाज बदनाम नको. माझ्या गोरगरीब मराठ्यांनी खरं सांगतो मला शेतातला 1-1 रुपया कष्टाचा करून कार्यक्रम केलेले, रस्त्यावरती, रोडवरती, गावात, शहरात, कुठं पण भाकरी खाल्ल्यात, मुंबईला गेलेत, उपाशी राहिलेत, साखळी उपोषण केलेत, काहींचे कंपाळाचे कुंकू पुसलेत, काहींचे बलिदानं गेलेत, काहींचे पाय मोडलेत ॲक्सिडेंटमध्ये. माझ्या समाजाचे खूप खूप हाल सहन केलेले. आणि कोणी जर असं करत असं समाजाच्या जीवावर, तुम्ही तुमचं किती का कमावं, त्याबद्दल आमचं दुमत नाही, कितीही कमावं तुम्ही स्वकष्टानं, पण माझ्या समाजाच्या जीवावर होणार असलं तर हे मात्र चांगलं नाही. ते खरं असेल तर मला माहिती मात्र द्या. ते तुमच्या कानावर काय काय आले, कोण कोण आहेत आणि कशा पद्धतीने केलेत? तुम्ही नाव नाही आले, मी कालच सांगितलं. नाही जरी घ्यायचं तर कोण कोण नाव घेईन, नाव न घ्यायचं म्हणजे नाव घेऊन सांगा. नाही ना आले आणखी ते. मग आता ते बघतोच म्हणलेत आम्ही सगळं. नाव आल्यावर तर मी आता कालच सांगितलं सरापरापाच काय डिलेट होय. मी माझ सोडित नाही तर दुसऱ्याचं कसं सोडील मी सांगायला. ते आणखीन आलेलं नाहीत, पण येतील असं वाटतंय. नाही आलं तर ते वावरा राहीलच तसा, पण वास मात्र 100% येतोय. तुम्हाला कळालेलं आहे? हो, पण आता अधिकृत नसल्यामुळं मी ती चौकशी आता सरकारलाच करा म्हणणार ना, आपण दुसरं कोणाला बघा म्हणणार आहेत. तेवढी चौकशी करून मला सांगा. दुसरा प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्यावेळेस तुम्ही 3 उपोषणं केली आणि इथं येऊन थांबले, त्यावेळेस फारसं कोणी असं खासदार, आमदार, मंत्री म्हणजे सत्ताधारी ते शिष्टमंडळापैकी यायचे लोक. पण आता मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर झाडून पुसून खासदार इथे येत आहेत, जे मराठ्यांनी मतदान केलेलं आहे. तुम्ही आंदोलनाचा इफेक्ट पडलेला वाटतं की ते तुमच्यामुळे निवडून आले? नाही, आता ते ज्यांचा त्यांचा मोठेपणा मला नाही म्हणता येत तसं, कारण मी राजकारणात नाही, मी काय निवडून आणा म्हणून नाव घेतलं नाही त्यांचं. पण बहुतेक ते टेबलं वाजणारे नसावेत म्हणून येतात असा अंदाज दिसतो. नाही तर टेबलं वाजणारे जे सगळ्या पक्षाचे म्हणजे विरोधी पक्षाचे, सत्ताधाऱ्याचे टेबलं न वाचवणारे एक मराठा समाजाचं मी काम करतोय, गोरगरिबाचं काम करतोय, रात्रंदिवस जीवाची बाजी लावून संघर्ष करतोय, म्हणून एखाद्या दिवस मायापोटी येत असावेत असा अंदाज आहे. पण टेबल वाजणारे ते नाहीत असं एकूण दिसायला लागले. टेबल वाजवणारे पण आता येऊ लागलेत असं म्हणायचं का? दिसणार ना ते 2-2 हाताने वाजणारे ढोलबडिल्यासारखे ते दिसत नाही येत, पण येते त्याचा अर्थ समाजाचं काम करतोय. मग ते कोणत्या पक्षाचे आमदार खासदार असो त्यांना वाटतं की समाजाचं काम करतोय, याला भेटायला गेलं पाहिजे म्हणून येत असावे. पण ते टेबल वाजणारे नाहीत असं दिसतंय म्हणून येते.